श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्री पौर्णिमा देखील साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मात अमावस्याला आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये पूजा आणि देवी देवतांची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 कलांनी परिपूर्ण असतात. त्यासोबतच त्यांची किरणे पृथ्वीवरती समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात. या दिवशी स्नान करणे आणि दान करणे हे खूप पवित्र मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास देखील केला जातो. उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. तसेच अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल. सोन्यासारखे दिवस येतील आणि पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल. जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही 11 जूनला म्हणजेच बुधवारी देखील ही पौर्णिमा तिथी असणार आहे, तर या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. ही पौर्णिमा तिथी 2 दिवस असणार आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही दोन्ही दिवसातून कधीही केला तरीही चालेल. आपल्या हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे, कारण ती अन्नाची देवी मानली जाते. अन्नपूर्णा म्हणजेच अन्नाने भरलेली आणि तिची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि अन्नाची कमतरता ही कधीही भासत नाही. जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही, कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. जेव्हा घरामध्ये आपण काही सेवा उपाय उपासना करत असतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. अन्नपूर्णा देवीला पार्वतीचा अवतार मानले जाते आणि वटपौर्णिमा हा दिवस माता पार्वतीला समर्पित आहे. जर आपण या दिवशी हा उपाय जर केला, ही पूजा जर केली तर देवी पार्वतीचेही आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात. ज्येष्ठ पौर्णिमेला आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होतात. आपण विशेष अन्नपूर्णा देवीची पूजा ही आपण जास्त करत नाही, परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर आपण विधिवत अन्नपूर्णा मातेची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता ही जाणवत नाही. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं, मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीचे आई वडील सासरी जाताना मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात, जेणेकरून ती त्या घरामध्ये गेल्याने त्या घरात कधीही धनधान्य संपत्तीची कमतरता ही भासणार नाही. ते घर नेहमी भरलेले राहील.
इतकं महत्त्व या अन्नपूर्णा मातेला दिले जाते. आणि म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायास तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल. तसेच या उपायाने घरातून अन्नधान्य हे देखील वाया जाणार नाही. खाल्लेल्या अन्नातून बाधा देखील होत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. कारण जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. दिवा हा आपला साक्षीदार असतो आणि म्हणून दिवा हा लावायचा असतो. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे स्नान घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. एक तुम्हाला खोलगट अशी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक वरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ हा असायलाच हवा. तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून आपण नेहमी अन्नपूर्णा माता ही तांदळामध्येच ठेवत असतो. म्हणून त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हे आवर्जून घ्यायचे आहेत. सोबतच तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी किंवा तुमच्याकडे इतर डाळी असेल, धने असेल तर अशी तुम्हाला एकूण सप्तधान्य म्हणजे 7 प्रकार धान्य हे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. आणि यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी तुम्हाला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे धान्य अर्पण करणार आहे तेव्हा देखील तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे धान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की त्याच्या खांद्यांपर्यंत येईल एवढं धान्य अर्पण करायचं आहे. यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये. नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहावा, आपल्या स्वयंपाकघरात राहावा. खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये, घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये. देवी लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरात अखंड वास करू दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथून तुम्हाला उचलायची आहे त्या धान्यासहित, म्हणजे ती प्लेट तुमच्या देवघरासमोरून उचलायची आहेत आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला आणून ठेवायची आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर तो ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे आणि तिच्या समोर एक शुद्ध गाय तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तिथेच तुम्हाला ठेवायची आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ते सप्तधान्य काढून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा दुसरे तुम्हाला नवीन तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही नेहमीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवत असेल तर तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करते, म्हणून दररोज तिची पूजा करावी आणि खास करून पौर्णिमेच्या दिवशी तिची विधिवत पूजा करावी. तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण कराव्यात, जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.